तर समजेच नाही ना माझा लय लय नमस्कार. तर आज होळी आहे ना, मग सगळ्यांना लय लय शुभेच्छा बी. हा तर मला ना अशी होळी ना अशी मोठी मोठी पाहिजे असती. मग मी मागच्या वर्षी काय केलेलं माहितीये का, की आमची वाड्या मागची मोठीच्या मोठी गंज जाळली होती. तेव्हा आमच्या आजीने लय हाणलं होतं मला, अजून बी आठवते. काय सांगू तुम्हाला, भरती जाऊन द्यात. तर हे का नाही, मी असे ना लय मजा करतो. अशी दिवसात 15-20 चॉकलेट खातो, 2-4 बिस्किटचं पुढं. हा आणि एक सांगतो, जेव्हा मी गंज पेटवली का नाही, तर मग सगळी अशी माणसाची पायानं विजवत होती. मग मी पण म्हणलं मी पण विजवावं, तर माझ्या पायालाच भाजलं. हा बघा माझं पप्पा आलं. हा बघा हे माझं पप्पा. हा अहो नमस्कार करा की. नमस्कार. हा आणि बंदूक दाखवा. हेच ना वॉचमन आमच्याकडे बंदूक बी मोठीच्या मोठी. बघा बंदूक बंदूक. तर एक नाही मागच्या वेळेस रंगपंचमीला आहे ना, मी यात पाणी भरलं होतं आणि एक नाही बाहेर घेऊन गेलो, तर काय यातनं पाणीच नाही आलं. मग मी परत घरी घेऊन आलो. टोन्या यातनं पाणी उडवतात होय? हा याडा का खोडा रे? जाऊन देत आमचं पप्पा असं आदनं मधनं कॉमेडी करतच असते. जाऊन देत. नशीब अरे देवा नाही तर म्हणलं तर. बाबू अरे आलास वय रे, तुझ्या बायकोने अजून चहा नाही दिला बघ मला. अच्छा इकडे बघ इकडे. हा तर एक नाही आमच्या आजीला दिसत नाही. हे बघा आणि एक नाही आमच्या आजी का नाही मला सारखी शिव्या घालत असती. कवर मुडद्या तुला शिव्या दिल्या मी, आणि तुलाही सुधारत नाहीस का? तुला खातलं नोंद टापऱ्यात तुला. अगं बस की, अगं व्हिडिओ चालू आहे. अरे मग आधी नाही बाई सांगायचंच मला. हा मी कशी दिसते रे? बर तू एक काम कर, त्या डिंपीच आहे ना सगळं मेकअपचं सामान घेऊन ये. जा पावडरचा डबा, काजळाची डबी आणि सगळे दागिने बी आणजा. जा लवकर. काय आयो अगं एवढं सामान तर ते हिरोईन बी नाही वापरत. अरे मुडद्या, तुला सांगितलं ना एकदा जा घेऊन ये जाच म्हणून. जा लवकर आण. अगं आजी अगं तू लय भारी दिसतीयस. हा फकस्त ना तर बोंबलून दाखव. बोंबल. तुझ्या किरडीचा मोडला बांबू, तुझं मड बसवलं, तुझ्या जीवावर हगलं कळ कुत्र तुझ्या. मला बोंबलायला लावतेस होय रे? आणि तिथे घरात बोंबालतात का? तिथं बाहेर होळी जवळ जाऊन बोंबल की. ये मेरी दीदी हाय कर समजेस नी. टोन्या हा माझा मोबाईल दे. आमच्या व्हिडिओ चालू आहे ना, गबस की. टोन्या मोबाईल दे. टोन्या आधीच मम्मीनं माझं डोकं खाल्लं, आता तू खाऊ नका. दे मोबाईल. ठेवतो की थोडा वेळ. थांब. तर का नाही हो बघा ही माझी दीदी आहे आणि हिला हिरोईन बनायचे, पण मला नाही वाटत ही अजून मी हिरोईन बनत. इकडे हा तर हाय समजासनी बघा. तर कोण आहे ही माझी मम्मी. ही लय भारी मम्मी. इथेच का नाही माझा दोस्त लोक आहेत बघ. ह्यासनी हाय करते. हाय कुठं हिथं तर आपण दोघंच दिसतोय. अगं होय आपण दोघंच दिसतोय, पण ती बघते ती आपल्याला. हाय म्हण हाय. मला नाही जमत तसलं काय बाई. सर बाजूला कामं पडल्या ती मला. बरं जाऊन देत. आता का नाही मी तुम्हाला माझा वाडा दाखवतो. डिंपे झाली का डाळ वाटून? या मशीन आहे ना लगेच डाळ वाटून व्हायला. अगं बया, बाईच्या हाताला कसं असा पटपट चालला पाहिजे बघ. ही असं मुंगीच्या चालीनं करायला लागल्यावर कसं व्हायचं ग? आणि ज्या बाईला चांगल्या पुरणपोळ्या बनवायला येतात ना, ती खरी सुगरण. मला नाही सुगरण बिगरण व्हायचं, मला बडी हिरण व्हायचंय. झालं का सुरू तुझं परत? ही समधी थेरा बाजूला ठेवायची आणि गप स्वयंपाकावर ध्यान द्यायचं सांगून ठेवती. अगं उद्या सासरी नांदायला गेल्यावर सासरची बसतील माझ्या नावानं बोंबा मारत. कोण नाही बोंबा मारत. उलट मी बडी हिरोईन झाली ना तर अशी 4-5 नोकर ठेवील. एक घरकाम करायला, एक धुणं भांडं करायला, झाडू पोछा मारायला, आणि एक स्पेशल माझं काम करायला ठेवणार. आणि एक उरल ना तो फक्त पुरणपोळी करायला ठेवणार बघ. बास कर आता. हा दिवसा ढवळ्या सपान बघायचं बंद कर. अगं हातरून बघून पाय पसराव ग बया. चल आटप लवकर. आणि डिंपे, डॉक्टरांना ना पोटभर जेवायला घाल बघ. डॉक्टर कसं खुश झालं पाहिजेत. आटप लवकर. वय आटपते. हा मॅडम घरातली सगळी कामं आवरली आहेत. मी जाऊ का आता? कुठे? घरी. आज मला सुट्टी हवी होती ना. कशासाठी? मम्मा होली आहे ना म्हणून
हो सॉरी, मी विसरले. तुम्ही घ्या सुट्टी. थँक्यू मॅडम. मम्मा चल ना आपण पण जाऊयात. आपल्या घरातल्या बरोबर होळी साजरी करूयात. कोण घरच्यांबरोबर? डॉक्टर अंकल, टोन्या, डिंपल दीदी, आजी. तुम्ही जाताना हिला वाड्यावर सोडून जा. मम्मा तू पण चल ना. मायरा, मम्माचं मूड नाही आहे ना, तू जा आणि फार मस्ती करू नको तिकडेच. हो मॅडम. बाय मम्मा. चला Bye. मायरा बेबी. दाताळा, अरे किती घाबरवलंस मला. अरे तू आहेस वय. अरे जीव घेतला असतास माझा. का काय झालं तुला एवढं घाबरायला? अरे मला वाटलं पोलीस आलेत पकडायला. घेऊन गेली तिला चौकशाला. काय झालं तिकडे ते मला सांग. अरे मी त्यांना सगळं सांगितलं पण आणि सांगितलं बी नाही. मला काय ते नीट सांग बर का, नाही तर का नाही तुझं दाताची मुंड टाकी का भुकीतच. अरे त्या दिव्या मॅडम मला विचारत होत्या, ते चव्हाण साहेब तुझ्या बरोबर मुंबईवरनं आले की नाही, तर त्यांनी तुला काय काय सांगितलं. नाही 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 तुला आहे का नाही असा फोडून काढला पाहिजे तुला. काय काय गरज काय होती पोलिसांच्या नादाला लागायची. आता ते चव्हाण साहेब माझ्या एसटी मध्ये होते, त्याला मी काय करू. अरे पण आता झाली ना चौकशी, मग कशाला घाबरतोय. अरे मी त्यांना फोटोचं नाही सांगितलं. कुठला फोटो? रूपा आणि देवी सिंगचा फोटो. देवी सिंग त्याचं काय? अरे चव्हाण साहेब मला एसटी मध्ये भेटले होते ना, तेव्हा त्यांनी मला फोटोचं सांगितलं होतं आणि हेच फोटोचं मी दिव्या मॅडमला नाही सांगितलं. अरे लगा मी त्यांच्याशी खोटं बोललोय. आता हे जर दिव्या मॅडमला कळलं तर ते मला आतमध्ये टाकतील. बल्ले ब्या वाटते. मी जाऊन त्यासनी सांगतो. हे माकडा, अरे तुला सांगतोय मी, दोस्त आहे तुझा, नको त्यांच्या नादाला लागूस. बल्ले ब्या वाटते. बजा मला वाचू, मला वाचू. हे नाम्या, तुला आहे का नाही ह्या सगळ्यातनं एकच माणूस वाचवू शकतोय. कोण? डॉक्टर. 300 रुपये. डॉक्टर अंकल मी आली. अरे वा, आमची मायरा आली. मायराची मम्मा कुठे आहे? मम्मा नाही आली. का? शांताराम अंकल आले मला सोडायला. डॉक्टर, मॅडमनी बेबीला वाड्यावर सोडायला सांगितलं खेळायला. दिव्या मॅडम का नाही आल्या पण? आज त्या जरा टेन्शन मध्येच होत्या, त्यामुळे नाहीत आल्या. अच्छा, काळजी करू नका, मी आहे, लक्ष ठेवतो तिच्यावर. या तुम्ही. हो. मायरा, मम्मा का नाही आली सोडायला? मी तिला म्हणाले माझ्यासोबत चल, पण ती आलीच नाही. माझं मूड नाही आहे म्हणाली. ती ऑफिसला सुद्धा जात नाहीये. आता दिवसभर असेच बसेल टेन्शन मध्ये एकटी. एकटी का? शांताराम अंकलनी आज सुट्टी घेतली ना, त्याच त्यांच्या घरी जाणार आहे. मी कायम तुमच्या सोबत असेल. म्हणूनच मला तुम्हाला एक विचारायचं होतं. बोला ना. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? काल दिव्याने मला लग्नाचं विचारलं आणि मी लगेच रिॲक्ट नाही झालो, म्हणून ती रागवणारी नसेल का? या गोष्टीचा राग जर तिने मनात ठेवला तर याचा मलाच खूप त्रास होईल. अयो मम्मी, पोळी तुटली. डिंपे, अशा कशा बनवतीयस ग? अशी कशी तुटली? इकडे दे, सोड. कसं व्हायचं ग तुझं? हा, ही बघ तुला सांगते, याचा उंडा घ्यायचा, हा, ही गोल बनवायचं. आता तुझं इथं पुरण लागलंय ना, ही बघ, ही थोडस मोठं लाटायचं, याचा उंडा बनवायचा आणि त्याचं तोंड बंद करायचं, म्हणजे इथनं पुरण बाहेर येत नाही. कळलं? बघ, अलगद अलगद हात फिरवायचा. आलं का लक्षात?
धर. लाट पटपट तवा तापलाय. अयो मम्मी काय मारते? एक तर मला ही पोळी जमाना बी झाल्या आणि त्यात तू मारणार असेल तर मी चालली जाऊ. कुठं जायचं नाही. एवढ्या पोळ्या झाल्या बिगर सोडायची नाही तुला. लगीन व्हायच्या आधी कसं तुला तयार करते ना बघत. लाट पटपट. मंगल इकडे जरा लवकर. ही कशाला बोलवायला लागली? तू लाट पोळ्या, मी आलीच. ए मंगल. हा आली आली. डिंपे एवढ्या पोळ्या झाल्या बिगर उठायचं नाही. वय ग काय हो कशाला हाक मारत होत? अगं डॉक्टर आले आहेत, तुझ्याकडे काम आहे त्यांचं. बोला की डॉक्टर. मंगलताई त्याचं काय, सणासुदीला जर का घरी एकटंच कोणी असेल तर मला खूप वाईट वाटतं. म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य एकटेपणातच गेलंय ना. अहो पण आपल्यात कोण एकटं आहे? तुम्ही तर आमच्यातलंच एक आहे की. नाही मी माझ्याबद्दल बोलत नाहीये. ऍक्च्युली मायरा आली होती आता. मायरा भेटली मला. मायराने सांगितलं दिव्या मॅडम एकट्याच आहेत घरी. त्यांना सस्पेंड केलं ना, त्यामुळे खूप टेन्शन मध्ये. तुमची काही हरकत नसेल तर मी त्यांना इथं बोलवलं तर चालेल? डॉक्टर तुम्ही असं विचारून लाजवताय आम्हाला. बोलवा त्यांना. अहो जेवायलाच बोलव त्यासनी. 4 लोकात राहिलं म्हणजे बरं वाटेल त्यासनी. बर. नाहीतर मी असं करू का, डिंपलला सांगते त्यांना फोन करायला. नाही नको, मीच बोलवतो त्यांना. वय चालेल. येऊ मी? आता होळीचा सण आहे म्हणून उधारीवर देतोय. ऐका तरी. परत वर्षभर मला बोंबा मारायला लावू नका. ऐकत बी नाही काय. नाम्या मस्त असा अर्धा किलो गोड गुळ दे. गोळ संपलाय. अरे आज कॅश देणार आहे, उधारी नाही. दे कॅश. आधी गुळ दे. आता गुळ संपलाय तर कुठून देऊ रे? अरे असं कसं मी आल्यावर संपला? आता सगळ्यांनी नेल्यावर संपणारच ना. जा कुठं भेटतोय का बघ. बघतो काय दुकान नाही तो दुसरी. कॅश दे ना मग. आला होळीचा सण लय भारी. चल नाचूया. अरे नाम्या मी काय म्हणतोय, 2 किलो डाळ, 5 किलो तांदूळ, अर्धा किलो गुळ आणि 2 नारळी पटकन. गुळ संपलाय. काय असं कसं संपला? अरे लगा सणासुदीचं माझ्या घरात बोंबलाय नको लावूस मला. अरे बायको आठवडा झाला म्हणत होते सामान भरा सामान भरा. तिला म्हणलं भरू होळीला. आता गुळच नाही म्हटले. हो धोपाटण्यानं हाणून हाणून गुळगुळीत करायला लागत ते मला. नाही 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 नाम्या, अरे कुठं एखादी ढेप चुकून राहिले का बघ की गुळाची. वहिनीच ती सांग मस्तपैकी साखरेच्या पोळ्या कर. मी तुला 1 किलो साखर देतो. दाताळा साखरेच्या पोळ्या करू रे. हा असं कर की तू माझ्या संगत चल आणि माझ्या बायकोला तूच सांग. म्हणजे कसा एका भुकीत जीव घेते माझा बघच तो. लगा तुला बायको बिको नाही ना म्हणून मज्जा आहे तुझी मज्जा. हा होय लईच मजा आहे नाही का माझी. लोकांच्या घरात सणासुदीची तयारी चालू आहे आणि माझं काय, घरात जावं वाटत नाही भाजी. सणासुदीला ना घर असं खायला उठत. लोकांच्या घरामधनं पोळ्यांचा वास येतो आणि मला वासावरच बघवावं लागतं. सणासुदीला बाई नटली ना तर अख्खं घर नटल्यावानी वाटते. पण माझ्या घराला हे बघणं नशिबातच नाही बघ. नाम्या माकडा रडू नकोस. डोळं पुस नाही तर का नाही डोळच फुडून टाकेन एका भुकीतच. लगा तुझा दोस्त बजाजत आहे अजून. हा रवीनाला सकाळीच सांगितलंय मी नाम्याच्या वाटणीच्या पण पोळ्या करून ठेव म्हणून. चल चल आवर तुझं पटकन. डॉक्टरांनी संध्याकाळी वाड्यावर नाही का बोलवले, रातच्याला तिकडे बी जायचंय. आता खालच्या वेळी जातो आणि तिथनं गोळ घेऊन येतो. हा ए पहिलवाना थांब. रवीना वहिनीचा फोन आला होता आणि हे घे तुझी गुळाची ढेप आधीच काढून ठेवली होती. नाम्या माकडा लका गंमत करतेस रे माझी. हा
कसला भारी असला का तू. रवीनाला सांगितलंय नाम्याच्या वाटणीच्या पण पोळ्या करून ठेव. तावच मारू आपण दोघं जाऊन. तिला म्हटले टोप भरून आमटी कर, टोप भरून. आता तू गेल्याशिवाय आमटी होणार आहे वय नक्की. बरं आहे. येते सर नीट या. ते एकामेकाच्या डोक्यात लाकडं घालतात. या होळी रे होळी, होळी रे होळी. हा, ए, धड 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 धड. हा. ते द्यावा तिकडे. कोण आहे रे तिकडं? अगं आजी आम्हीच आहे सगळी. काय करताय तिथं? अगं ती होळीची लाकडं रचतो या. हा थांब बघू बरं. काय ती? हा. हुक लाकूड. कुठनं आणली रे? ओर तुझं काय तोंड शिवलंय का काय? कुठनं आणली सांग की. वाड्या मागून. काय? तुझी झाली तरकट तुझी. चुलीला जाळायला लाकडं आणलेली तोडून ती होळी जाळायला आणले वय रे मुडद्या. जर जिथनं लाकडं आणलेत ना तिथं नेऊन ठेवा आणि पळा आपल्या घरी. घरनं लाकडं घेऊन या. नाही ना आम्ही नसलं लाकडं. तुझी तुमच्या किरड्या उचलल्या तुमच्या. तुम्हाला खातलं नेऊन डाबऱ्यात. तुम्हाला भरली रागात पिती लवकर. होळी करतात होळी. थांब जरा आता बघते तुमच्याकडे चांगली. तुझ्या गाडते नेऊन एकेकाला मसनात चांगलं मी. आमची आजी तर तलवार असल्यागतच काठी चालवती. हिच्या काठीचं काहीतरी केलं पाहिजे. डॉक्टर तुम्ही इथे या ना. मायरानं सांगितलं तुम्ही घरी एकटाच आहात म्हणून मी तुम्हाला होळीसाठी न्यायला आलोय. सॉरी डॉक्टर, पण मला कुठेच जायची इच्छा नाहीये. अहो असं कसं? तुम्ही एकदा बघा तरी गावातली होळी. अहो खूप छान असते. तिला असं पेटवलं जातं, नैवेद्य दाखवला जातो आणि त्यामध्ये आपली सगळी निगेटिव्हिटी जाळून टाकली जाते. पुन्हा नव्याने सुरुवात केली जाते. तुम्ही सुद्धा तुमची सगळी निगेटिव्हिटी जाळून टाका. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा. सॉरी डॉक्टर, माझा खरंच मूड नाही आहे यायचा. तुम्ही या. डॉक्टर तुम्ही इथे का बसलेत? तिकडे सगळे तुमची वाट बघत असतील. तुम्ही येणार नसेल तर मी काय करू तिकडे जाऊन? तुम्ही इथे नाराज आहात, मी कसं काय एन्जॉय करणार तिकडे? डॉक्टर प्लीज, माझा मूड असतं ना तर मी खरंच आले असते. काय झालं? असे का बघताय तुम्ही मला? मला कल्पना आहे तुम्ही कसला विचार करताय. मी तुम्हाला एकटीला नाही राहू देणार. डॉक्टर किती काळजी करता तुम्ही माझी. पण खरंच यू डोंट वरी, आय एम फाईन. मी थोडा वेळ एकटी राहिली ना तर बरं वाटेल मला. आणि मी तुम्हाला एकटीला सोडलं तर मला बरं वाटणार नाही. तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही नकळतपणे माझ्या आयुष्याचा किती मोठा भाग झालाय. मी तुम्हाला जराही उदास आणि नाराज नाही बघू शकत. डॉक्टर नका करू माझ्यावर एवढं प्रेम. मला कधी कधी माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची खूप भीती वाटते. मी ते गमावून तर बसणार नाही ना. सतत असंच वाटत असतं. परत मला अपेक्षाभंग नकोय. माझ्या डोळ्यात बघा. तुम्हाला खरंच वाटतं मी तुम्हाला सोडून जाईन? आता तुम्ही माझ्या आहात, फक्त माझ्या.
आणि मी तुम्हाला माझ्यापासून लांब नाही ठेवू शकत.